प्रयत्न झालेला होता का? कारण तुम्ही एकूणच अजितदादांचा अपघात हे सगळं षडयंत्र होतं असा तुमचा आरोप आहे. तर हे पत्र लिहिणं हे सुद्धा पूर्वनियोजित होतं का? हेच तर मी तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ॲक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे कुठं ना कुठंतरी हे आधीच सेटिंग झालं होतं का? आधीच बैठक झाली होती का? आधीच चर्चा झाली होती का? आणि मग तिथं येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? कारण एवढं सगळं तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल, एवढं कट कार्यस्थान त्या ठिकाणी असेल, आणि मग तुम्ही फेब्रुवारी 16ला एक पत्र देताय इलेक्शन कमिशनला, सगळे अधिकार हे तिथं जे वर्किंग प्रेसिडेंट आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात यावे. आणि ही गोष्ट जेव्हा सुनित्रा काकींना कळाली तेव्हा त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं, आणि स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे की 28 जानेवारीपासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हाईट त्या ठिकाणी ठरवावं. म्हणजे सुनित्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहीत होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं. फक्त एवढंच आहे, राजकारण इतकं वंगाळ झालेलं आहे, आसपास कोण लोक आहेत हे मात्र काकींनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठरवावं. का? लेगेसी आहे ही, अजितदादा पवारांची लेगेसी आहे, त्यांचं कष्ट आहे 40 वर्षाचं, आणि याच्यासाठीच कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आम्ही हा मुद्दा, हा आमच्या पक्षाचा नसला पण शेवटी अजितदादांचा मुद्दा आहे, त्यामुळे अजितदादांचे कष्ट वाया जाऊ नये एवढंच या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि हे कागद मी जे पुढे आणलेले आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं. हे बघा, तपास तर महाराष्ट्रालाच करावा लागेल. ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. FIR घेतला जात नव्हता, आम्ही प्रयत्न केले, कर्नाटका पोलिसांनी तो स्वीकारला, 0 FIRच्या अंतर्गत तो ट्रान्सफर सुद्धा केला. आता हे इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राकडनं व्हायला पाहिजे. आता CID तर इन्व्हेस्टिगेशन करते, CBI कधी करणार आहे हे आम्हाला तरी माहीत नाही, कारण अजितदादाच्या पक्षाला 2दा स्मरणपत्र त्या ठिकाणी द्यावं लागलं. आणि मग अशात जेव्हा केव्हा योग्य दिशेने हा तपास जाईल तेव्हा या FIRचा तिथं उल्लेख, नाही ते FIR मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या पद्धतीनेच इन्व्हेस्टिगेशन हे त्या संस्थेला करावं लागेल, हे मात्र खरं आहे. सगळेच पोलीस खराब असतात असं समजून चालणार नाही. आपले DG चांगले अधिकारी आहेत, काही पोलीस चांगले आहेत, ठराविक मोजकेच काही पोलीस सत्तेतल्या लोकांसारखं त्या ठिकाणी बोलतात, ते मात्र नीट करणार नाही. पण आम्हाला कळतच ना कोण खरं आहे आणि कोण वाईट आहे, कोण करते आणि कोण नाही करत. जे करतात त्यांचं नाव आम्ही सकारात्मकच घेतो, जे नाही करत लोकांना आम्ही त्यांची नावं काढून सांगू की हे असे असे आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि काही भाजपच्या नेत्यांनीच कदाचित ती प्रेस कॉन्फरन्स दाबली आहे VSRला वाचवण्यासाठी. कुठं अजून काही पुरावे कोणाच्याच हातात येऊ नये असा प्रयत्न हा काही बलाढ्य शक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. त्यामुळे हे बोलायला काय हरकत नाही की जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होऊ नये अशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे. प्रश्न एवढाच आहे की दबावाच्या खाली जय पवार हे दबतील का अजितदादा जसे होते की लढायला तयार तसे ते लढतील, एवढाच मात्र फरक आहे. तो जय पवारांच्या माध्यमातूनच आपल्याला कळेल. नाही झालं. या संदर्भामध्ये आता हे जे पत्र हाती लागलेलं आहे, या संदर्भामध्ये तुमचं सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या त्यांची मुलं या दोघांपैकी कोणाशी काही बोलणं झालेलं आहे का? अशा पद्धतीनं जर पक्षच एक्वायर करण्याचा प्रयत्न जर केला तुम्ही राग होता, अजूनही ती मंडळी त्यांच्या आजूबाजूला. बघा, कुठलाही निर्णय घेत असताना एक धाडस लागतं. निर्णय घेताना उगाचच उशीर घेऊन निर्णय घेऊन चालत नसतं, लगेच त्या ठिकाणी घ्यायचा वाटत असतो. आता ह्याला बरीच कारणं देतील की मग पक्ष कसा चालवायचा, कसं करायचं काय. आता गोड बोलायला ते माहीर आहेत. आता या बाबतीत सुमित्रा काकी काय करतात त्यांचा तो पक्ष आहे, फक्त ह्या गोष्टी त्यांच्यासमोर याव्यात, त्यांच्यापर्यंत ही माहिती यावी, कदाचित आलीसुद्धा असेल, कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी कळाव्यात. आणि अजितदादांच्या ॲक्सिडेंट मागे
हे कटकारस्थान म्हणजे 28ला ॲक्सिडेंट झालेला 2 दिवसात भाजपचा मोठा नेता म्हणतो प्रफुल्ल पटेल झाले अध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग नंतर हे कागदपत्र म्हणजे कुठं ना कुठं तरी पक्ष अजितदादांच्या ॲक्सिडेंट नंतर ताब्यात. तर रोहित पवारांनी